नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण कोल्हापुरी सुकं मटण आणि पांढरा रस्सा बनवत आहे। ही रेसिपी तुम्ही कधी ऐकली असेल, कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एक कुकर घ्यायचे। कुकरमध्ये 1 चम्मच तेल आणि 1 बारीक कापलेला प्याज थोडा फ्राय झाला की मटण टाकायचे। मटण मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते। 5 मिनिट मटण असे शिजवून घ्यायचे। त्यानंतर 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच नमक टाकून मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर असेच मटणला 10 मिनिट शिजवून घ्यायचे। असे शिजवल्याने छान टेस्ट येते आणि चम्मच देत राहायचे। 10 मिनिट झाल्यानंतर पाणी टाकायचे। पाणी गरम करून टाकायचे। पाणी टाकल्यानंतर कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्यानंतर प्याज काटून घेऊया। मी इथे 2 प्याज लंबे काटून घेतले आहे। याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे, त्यामुळे असेच प्याज जाडे काटून घ्यायचे। सुक्कं मटण खायला खूप भन्नाट आणि खतरनाक लागते। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतर एक प्याज असा बारीक काटून घ्यायचा। तुम्ही कटरमध्ये पण बारीक केला तरी चालेल। आणि त्यानंतर एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि अद्रक छोट्या तुकड्यांमध्ये काटून घ्यायची। अद्रक काटून झाल्यानंतर आता आपली कटिंग करून तयार आहे। त्यानंतर आता आपण मसाला बनवून घेऊया। गॅस पेटवून कढाई ठेवली आणि कढाईमध्ये सुकं नारियल किसून टाकायचे। नारियल मी आधीच किसून ठेवले होते। नारियल भाजून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकून लांब काटलेला प्याज, लसूण, अद्रक, 2 हिरवी मिरची टाकायची आणि हे सर्व भाजून घ्यायचे। तोपर्यंत भाजायचे प्याजचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेले टाकायचे आणि सुकं नारळ पण भाजलेले ते पण टाकायचे आणि पेस्ट बनवून घ्यायची। आत्ता एका कढाईमध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकायचे आणि 1 चम्मच जिरा झाल्यानंतर बारीक काटलेला प्याज तो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे। प्याज गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। हे बघा, प्याजचा कलर चेंज झालेला आहे। आता त्याच्यामध्ये जो मिक्सरमध्ये गोळा पिसलेला तो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे आणि गोळ्याला शिजवून घ्यायचे। गोळा झाल्यानंतर 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मटण मसाला आणि 1 चम्मच हळदी पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गोळ्याला मस्त असे तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर उकडलेले मटण टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाले मटणला लागले पाहिजे। त्यानंतर 1 चम्मच नमक टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे। नमक आपण मटण शिजवताना पण टाकलेले, त्यामुळे कमीच टाकायचे। आता आपले सुकं मटण रेसिपी बनवून तयार आहे। आता आपण पांढरा रस्सा याची तयारी करूया। पांढरा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एक प्याज घेतला आणि त्याला बारीक काटून घ्यायचे। पांढरा रस्सा बनवण्यासाठी एकच प्याज भरपूर आहे। प्याज काटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काटलेला प्याज, 2 हिरवी मिरची, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी अद्रक, छोटे 2 चम्मच तीळ, 1 चम्मच जिरा आणि थोडंसं ओलं नारळ आणि हे सर्व टाकून पिसून घ्यायचे। पांढरा रस्सा बनवण्यासाठी मेन म्हणजे ओलं नारळ लागतं, त्यासाठी ओलं नारळ तोडून घेऊया। नारळ तोडून झाल्यानंतर आता आपल्याला त्याचे ब्राऊन छिलके काढून टाकायचे आहे, कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे। छिलके नाही काढले तर त्याचा कलर पांढरा नाही होणार, म्हणून छिलके काढूनच घ्यायचे। छिलके काढून झाल्यानंतर नारळाचे छोटे तुकडे करून नारळ पिसून घेऊया।
आणि नारळ पाणी टाकून पिसायचे, कारण नारळची आपल्याला पांढरे दूध बनवायचे आहे. आणि पिसून झाल्यानंतर गाळून घ्यायचे. आता कढाई घ्यायची. कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकून खडे मसाले आणि 2 तेजपत्ता टाकायचे. खडे मसाले झाल्यानंतर पिसलेला गोळा टाकायचा आणि चम्मच द्यायचा आणि गोळा जोपर्यंत तेल नाही सोडत त्याला शिजवून घ्यायचे आणि चम्मच देत राहायचे. याच्यामध्ये खडे मसाले मी 1 स्टार, 1 बडी इलायची, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरी टाकलेले आहेत. गोळा झाल्यानंतर जो मटणाचा स्टॉक होता तो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळ उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे. आता याच्यामध्ये जे आपण ओल्या नारळाचे दूध बनवलेले ते टाकायचे. दूध टाकल्यानंतर जास्त शिजवायचे नाही, फक्त गरम करायचे, नाहीतर यातले जे दूध आहे ते फुटू शकतं. त्यानंतर मीठ टाकायचे. मीठ आधी स्टॉकमध्ये पण टाकलेले होते, त्यामुळे ध्यान ठेवूनच टाकायचे. आता आपला पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण रेसिपी बनवून तयार आहे. पांढरा रस्सा मटणाची टेस्ट वाढवतो आणि कोल्हापुरी सुक्कं मटण आणि पांढरा रस्सा खायला खूप टेस्ट आणि स्वादिष्ट लागतो. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची ही रेसिपी कशी बनली ते पण मला सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.